स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस आणि मार्क डिस्ट्रीब्युशन बघणार आहोत. इंग्लिश या सब्जेक्टचं फर्स्ट सेमिस्टरचा जो सब्जेक्ट आहे इंग्लिश, त्यालाच आता कम्युनिकेशन स्किल असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर के स्कीमनुसार आपण पूर्णपणे सिलेबस आणि मार्क डिस्ट्रीब्युशन आज आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही सिलेबस बघू शकता. इंग्लिश या सब्जेक्टचा पूर्णपणे सिलेबसमध्ये तुम्हाला टोटल 5 युनिटचा स्टडी करायचा आहे आणि युनिट वाईज इथे मार्क्ससुद्धा तुम्हाला इथे दिलेले आहेत. टोटल 70 मार्कांचा तुमचा फायनल थेअरी पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट युनिट तुम्ही बघू शकता व्होकॅब्युलरीवरती आहे. टोटल 12 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट बघा, युनिट नंबर 2 पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंग. हा पण 12 मार्कांसाठी युनिट आहे. ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला पॅराग्राफ आणि डायलॉग रायटिंगवरती क्वेश्चन येतील. नेक्स्ट बघा कॉम्प्रेन्शन आहे. त्याच्यामध्ये सीन अँड अनसीन पॅसेज आहेत. त्याच्यामध्ये MSBTचं जे काय वर्कबुक आहे त्याच्यामधून सीन पॅसेज हे तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन हे विचारले जातील. आपण युनिटमधला आपण सिलेबस आपण डिस्कस करणार आहोत की कोणकोणते सीन पॅसेज तुम्हाला आहेत. 24 मार्कांसाठी हा युनिट तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे प्रॉपर स्टडी करा युनिट नंबर 3चा. ठीक आहे. तुम्हाला क्वेश्चनचं ॲन्सर हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट बघा युनिट नंबर 4मध्ये बघा कम्युनिकेटिव्ह लँग्वेज आहे 14 मार्कांसाठी. आणि नेक्स्ट युनिट नंबर 5 प्रेझेंटेशन स्किल्स आहेत 8 मार्कांसाठी. ठीक आहे. तर जो काय आय स्कीम होता मित्रांनो, तर आय स्कीममधला जवळपास 60 ते 70% सिलेबस हा चेंज केलेला आहे आणि थोडंसं 1-2 टॉपिक नवीन टाकलेले आहेत आणि बाकीचा सर्व काय आहे ते 40% सिलेबस ॲज पर आय स्कीमनुसारच आहे मित्रांनो. आपण आय स्कीमचा पूर्णपणे जो काही इंग्लिशचा सिलेबस होता त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये युनिट नंबर 3 जो आहे, युनिट नंबर 2 1-2 युनिटचा तुम्ही स्टडी हा तिथून करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर आता सिलेबस तर पूर्णपणे बघितलेलंच आहे. त्याच पद्धतीने आपण मार्क्ससुद्धा बघितलेले आहेत की कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत. आता आपण सिलेबस बघूयात टोटल डिटेलमध्ये. तर युनिट नंबर 1मध्ये तुम्ही बघू शकता व्होकॅब्युलरीवरती आहे. 12 मार्कांसाठी हा युनिट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल 5 पॉईंटचा स्टडी आहे. त्याच्यामध्ये 1.1मध्ये तुम्ही बघू शकता व्होवल्स आहेत, कॉन्सोनंट्स आहेत. पूर्णपणे तुम्हाला याचा सिलेबसचा स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर 1.2मध्ये सफिक्स प्रिफिक्स आहेत, त्याचे डेफिनेशन, एक्झाम्पल्स. ठीक आहे, त्याचा सिलेबस करायचा आहे. त्याच्यानंतर 1.3मध्ये आहेत सिनोनिम्स, अँटोनिम्स आहेत. त्यानंतर 1.4मध्ये होमोफोन्स आहेत आणि 1.5मध्ये कोलेगेशन. अशा पद्धतीने युनिट नंबर 1मध्ये तुम्हाला सिलेबस आहे मित्रांनो आणि याचा प्रॉपर स्टडी करा व्यवस्थित. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करून कळवा. याच्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. आपण आय स्कीमनुसार इंग्लिश हा सब्जेक्ट पूर्णपणे शिकवलेला आहे. पूर्णपणे सिलेबसनुसार व्यवस्थित प्रत्येक पॉईंटवरती तुम्हाला व्हिडिओ हे प्रोव्हाइड केलेले आहेत. नेक्स्ट बघू शकता मित्रांनो तुम्ही युनिट नंबर 2 जो आहे पॅराग्राफ अँड डायलॉग रायटिंगवरती आहे. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ पॅराग्राफ टेक्निकल आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे, नरेटिव्ह आहे. जसं आय स्कीमला होतं सेम त्याच पद्धतीनं आहे. आणि डायलॉग रायटिंग 2.2मध्ये. तर अशा पद्धतीने सिलेबस आहे मित्रांनो. आणि टोटल हा युनिटसुद्धा तुम्हाला 12 मार्कांसाठी हा युनिट येणार आहे एक्झाममध्ये. त्यामुळे प्रॉपर स्टडी करा. नेक्स्ट बघा युनिट नंबर 3 कॉम्प्रेन्शनवरती आहे. त्याच्यामध्ये सीन आणि अनसीन पॅसेज असतील तुम्हाला. 24 मार्कांसाठी हा युनिट येणार आहे. सगळ्यात जास्त वेटेज मित्रांनो या युनिटला आहे, त्याच्यामुळे प्रॉपर स्टडी करा. तर त्याच्यामध्ये 3.1मध्ये तुम्ही बघू शकता पॅसेज फ्रॉम MSBT वर्कबुक. म्हणजे तुम्हाला सीन पॅसेज जे आहेत तुम्हाला वर्कबुकमधले पॅसेजचं तुम्हाला व्यवस्थितपणे स्टडी करायचं आहे. तर त्याच्यामध्ये पॅसेजमध्ये तुम्ही बघू शकता हा एक पॅसेज आहे फर्स्ट, हा सेकंड पॅसेज आहे APJ अब्दुल कलामचा, थर्ड पॅसेज आहे, त्याच्यानंतर 4th पॅसेज, 5th पॅसेज आणि हा 6th पॅसेज. असे टोटल 6 पॅसेजचा तुम्हाला स्टडी करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर 3.2मध्ये बघा इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्रेन्शन आहे. याच्यावरती काही पॉईंट पेपरला काही क्वेश्चन येणार नाहीत मित्रांनो. फक्त 3.1वरती आणि 3.3मध्ये जो आहे अनसीन पॅसेज याच्यावरतीच तुम्हाला या युनिटमध्ये क्वेश्चन हे येणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. सीन पॅसेजवरती थोडा जास्त क्वेश्चन येतील आणि अनसीन पॅसेजमध्ये तुम्हाला फक्त 5-6 मार्कांसाठी एक अनसीन पॅसेज दिला जातो. तर त्याच्यावरून तुम्हाला पॅसेजवरून तुम्हाला त्याचा ॲन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. जसं आय स्कीमला होतं सेम त्याच पद्धतीने मित्रांनो. जसं आपण मराठीमध्ये धड्याचे क्वेश्चनचे ॲन्सर लक्षात ठेवतो ना, त्याच पद्धतीने तुम्हाला ते सीन पॅसेजचे ॲन्सर तुम्हाला ते लक्षात ठेवावे लागतील. अशा पद्धतीने युनिट नंबर 3 आहे मित्रांनो. नेक्स्ट बघा युनिट नंबर 4 कम्युनिकेटिव्ह लँग्वेज आहे 14 मार्कांसाठी. याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता. टोटल 4.1 पासून 4.4पर्यंत सिलेबस आहे. त्याच्यामध्ये टेक्निकल ऑब्जेक्ट्स असतील, पिक्चर डिस्क्रिप्शन असेल. नेक्स्ट बघा डायरी एंट्री आहे, डेट आहे, कंटेंट, नेम ऑफ द रायटर. नेक्स्ट बघा
त्याच्यानंतर ट्रान्सलेशन ऑफ पॅरेग्राफ्स फ्रॉम इंग्लिश टू मराठी अदरवाईज हिंदी. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्याचं तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं युनिट नंबर 4 आहे 14 मार्कांसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट युनिट बघा, प्रेझेंटेशन स्किलवरती आहे. युनिट नंबर 5 8 मार्कांसाठी हा तुम्हाला फायनल एक्झाममध्ये येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सिलेबस बघू शकता मित्रांनो. त्याच्यामध्ये 5.1 तुम्ही बघू शकता ड्रेसिंग अँड ग्रूमिंग आहे. ठीक आहे, म्हणजे जे काय कपडे आहेत कसे घालायचे, व्यवस्थितपणे सावरायचे कसे, ते व्यवस्थितपणे तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जाईल. ठीक आहे, तुम्ही बघू शकता म्हणजे जे काय कपड्यांची संरचना आहे ते तुम्हाला इथे शिकायला भेटेल. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 5.2 मध्ये स्पीच रायटिंग आहे. त्याच्यानंतर 5.3 मध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यानंतर 5.4 मध्ये किनेसिक्स, त्याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट कसा ठेवायचा, तुमच्या बॉडीचं एक्सप्रेशन कसं पाहिजे, पूर्ण बॉडी मुवमेंटवरती 5.4 जो आहे तो आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो सिलेबस आहे पूर्णपणे इंग्लिशचा आणि त्याचबरोबर आपण मार्क डिस्ट्रीब्युशनसुद्धा बघितलेलं आहे. तर व्यवस्थितपणे स्टडी करा मित्रांनो आणि तुम्हाला खरोखरच जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करून कळवा. जेवढे जास्त कमेंट येतील तेवढे जास्त लवकर तुम्हाला सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील या चॅनलवरती. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.